PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. फितुरप्रीत वाईल्ड लव भाग 19. लेखिका प्राची सोळे. काही झाले तरी त्याला जिंकू देणार नाही, भूमी विचार करत होती. कथा पुढे सुरू. तू जे काही पण ठरवलं आहेस ते सगळं व्यवस्थित नियोजन केलंयस ना? अप्पासाहेब संग्रामला सारखं विचारत होते. बाबा, तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, ना त्या पार्टीच्या उमेदवाराला. अरे पण त्या भूमीचा बदला घ्यायचं काय कारण? तिला तिच्याच घरातून बाहेर काढलंस, तिच्याशी लग्न मोडून तिच्याच बहिणीशी लग्न केलंस, मग आता काय? अप्पासाहेब अजूनही गोंधळून त्याला विचारत होते. बाबा, तिने माझा अपमान केलाय, या संग्राम सरंजामेचा. विसरलात? तुम्ही पण होता ना कॉलेजमध्ये? कसं केलं होतं एवढ्या मुलांसमोर बेइज्जत? हसली होती सर्वांसमोर माझ्यावर. आता काय तर सरळ त्या शिवाशीच लग्न केले. मी कसा शांत राहू? संग्राम आंक ओकत म्हणाला. बरं, पण चुकून ती गोळी मला किंवा त्या उमेदवाराला लागली तर? अप्पासाहेब घाबरून बोलले. बाबा, गोळी झाडणारा कोणी असा तसा नाही आहे. स्नायपर, शार्प शूटर येणार आहे. खूप लांबूनसुद्धा अचूक नेम साधतात. यावेळी पवित्रा बडबडली. तुमची आम्हाला काळजी आहे. गोळी कोणालाही लागेल, फक्त तुम्हाला आणि त्या उमेदवाराला सोडून. पवित्रा अकलेचे तारे तोडत होती. ठीक आहे, तुम्ही सगळी जबाबदारी घेत असाल तर काय बोलणार मी. सगळं व्यवस्थित करा म्हणजे झालं. अप्पासाहेब उसासा सोडत म्हणाले. उद्या दुपारी 3-3:30च्या सुमारास जाणार आहोत तिथे. अप्पासाहेब उठत बोलले. बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. यावेळी त्या भूमीला सोडणार नाही. ज्याच्या जीवावर उडते त्याला जेलमध्ये पाठवतो. संग्राम पवित्राच्या हातावर टाळी देत हसला. महेशचा शब्द न शब्द ऐकून शिवाच्या शरीरात लावा फुटत होता. जबडा गच्च आवळला गेला. मुठी वळल्या. संग्राम मला जेलमध्ये पाठवणार? भूमीचा बदला घेणार? संग्राम, आता खुद्द देव जरी आला तरी तुला वाचवू शकणार नाही. शिवा गरजला. भूमीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तुम्ही शांत व्हा. रागाने काम बिघडेल. आपण प्लॅन केलाय, फक्त त्यानुसार करायचे आहे. आता महत्त्वाची खबरदारी घ्यायची ती म्हणजे आज रात्री जमेल तसं मुलांनी घराच्या बिल्डिंगच्या गच्चीवर नजर ठेवणे किंवा तिथेच लपून मुक्काम करणे. जो कोणी शूटर असेल तो कदाचित आज रात्री येऊ शकतो पाहणी करायला, किंवा उद्या गर्दीचा फायदा घेऊन तो हे काम करेल. वहिनी, मी आणि बाकीची मुलं नाक्यावर गल्लीत गस्त घालणार आहोत. बोलत बसू. कोणी आलास तर आम्ही नजर ठेवू, महेश म्हणाला. व्हेरी गुड. उद्या काहीच होऊ द्यायचं नाही आहे. फक्त तो शूटर आपल्या ताब्यात हवा आहे. तो पळून जाता नाही, नाहीतर संग्राम त्याला संपवेल. आपल्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे, भूमी म्हणाली. हो, आलं लक्षात, बोलून महेश निघून गेला. भूमीने शिवाकडे पाहिलं. त्याचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. तिने त्याच्या हातावर हात ठेवला. त्याने तिच्याकडे पाहिलं. मी आहे ना, ती गोड शब्दात म्हणाली. शक्य असतं तर शिवाने तिला मिठीत घेऊन तिच्यावर आता प्रेमाचा वर्षाव केला असता, पण ते बाहेर बसले होते. तुम्ही आत्ताच इन्स्पेक्टर आशिष कदम यांना भेटून या आणि सगळं सांगा. उद्या ते स्वतः इथं असणं गरजेचं आहे, भूमी म्हणाली. हो, आत्ताच जातो. शिवा उठला व कार घेऊन निघाला. आर यू शुअर शिवा? इन्स्पेक्टर आशिष यांनी त्याला विचारले. 100% शुअर सर. हे सगळं माझ्या वस्तीतल्या माणसाने मला आत्ता सांगितले आहे. त्याला कसं माहीत? सर,
तो संग्राम सरंजामेच्या फार्म हाऊसवर काम करतो. अच्छा. त्याने त्याला बोलताना ऐकलं आणि घाबरून मला येऊन सांगितले. मी तुम्हाला सांगायला आलो. शिवा, उद्या येणारा उमेदवार मोठ्या पार्टीचा आहे. शिवाय आप्पासाहेब मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या मुलाला लगेच हात लावणं जरा धोक्याचं ठरेल. इन्स्पेक्टर विचार करत म्हणाले. सर, म्हणूनच तुम्ही तिथं असणं गरजेचं आहे. उद्या गोळी सुटेल, पण ती त्यांच्यापैकी कोणासाठी नसेल. पण हकनाक एक निष्पाप माणूस मरेल. मग तो कोणीही असेल. केवळ माझ्यावर आरोप करून मला या प्रकरणात अडकवण्यासाठी संग्राम असं करत आहे, एका क्षुल्लक सुडापोटी. पण याचे दूरगामी परिणाम होतील हे लक्षात घ्या, शिवा सांगत होता. शिवा, एवढ्या गर्दीत लोकात तो शूटर कुठे आणि कसा शोधायचा? ते सगळं मी मॅनेज केलं आहे. आमच्या वस्तीतली मुलं आणि मी स्वतः लक्ष ठेवून असणार. आणि सभा म्हणजे पोलीस बंदोबस्त तर असणारच ना सर? हो, असणार. ठीक आहे. तो शूटर हातात सापडला की लगेच पुढची कार्यवाही करायला हवी, इन्स्पेक्टर म्हणाले. हो सर, ते तुम्ही बघा. येतो मी, शिवा उठत म्हणाला. हो, डोंट वरी, इन्स्पेक्टर आशिष म्हणाले. म्हटल्याप्रमाणे मुलांनी सगळीकडे आळीपाळीने जागता पहारा ठेवला. नाक्यावर किंवा रस्त्यावर कुठल्या गल्लीत कोण येतंय जातंय याकडे लक्ष ठेवून होते. रात्र वेरायची होती. त्याहून भयंकर होता येणारा दिवस. झोप कोणालाही येणं शक्य नव्हती. भूमी डोळे सताड उघडे ठेवून छताकडे बघत होती. केवळ तिच्यावर सूड उगवण्याच्या दृष्ट हेतूने नीच संग्राम खूप वाईट खेळी खेळत होता. उद्या कुठलंच विघ्न येऊ नये म्हणून भूमी देवाचा धावा करत होती. आदर्शनगरची सकाळ झाली. तिथली प्रत्येक व्यक्ती सतर्क होती. आपल्या लाडक्या शिवावर कुठलंही संकट येऊ देणार नाही याचा सगळ्यांनी निश्चय केला होता. रात्रभर पहारा दिला, पण कुठलीही संशयास्पद घटना घडली नव्हती. त्यामुळे आता धोका जास्त होता. उमेदवाराच्या पार्टीने भाषण होणार म्हणून तिथे छोटा स्टेज बांधला. इन्स्पेक्टर आशिषने साध्या वेशातील पोलीस तैनात केले. मागाहून ते स्वतः येणार होते. चंदाने शिवा व भूमीला चहा दिला. भैया, काळजी करू नकोस, तुला काहीही होणार नाही. चंदा, मला माझी काळजी नाही आहे. अगं, चुकून गोळी सुटलीच तर विनाकारण एक निष्पाप व्यक्ती मारली जाईल. मला ह्याची जास्त चिंता आहे, शिवा निराश होत म्हणाला. पण आपली सारी मुलं त्या कामाला लागली आहेत ना. ते शूटरचा शोध घेत आहेत. हो, पण तो सापडेल कुठे आहे? पण तो सापडला कुठे आहे? तो सापडणं महत्त्वाचे आहे. सापडेल नक्की. आपण कुणाचं वाईट केलं नाही आहे तर आपलंही होणार नाही. तुम्ही एक करा, तुम्ही स्वतः स्टेजजवळ राहा. मला अजून एक शंका येते, भूमी बोलली. कुठली? दोघांनी एकत्र विचारले. मला वाटतंय की कदाचित हल्ला झालाच तर तो जवळूनही होईल. कारण काल रात्री इथे कोणी आलं नाही आहे. आता दिवसा उजेडी कोणी खांद्याला लावलेली मोठी बॅग घेऊन जागा शोधायला फिरणार नाही. सहजच तो पकडला जाईल. कुठल्या टेरेसवर गेला किंवा कुठे लपून बसला तर आपल्या मुलांना पटकन ते समजेल. आपल्याला आता खूपच अलर्ट राहायला लागेल, भूमीने काळजीने शिवाकडे पाहत म्हटले. डोंट वरी, मी काहीही होऊ देणार नाही, त्याने भूमीला विश्वास दिला. पार्टीचा उमेदवार येणार म्हणून त्या भागात हळूहळू सारे कार्यकर्ते जमू लागले. छोटा स्टेज बांधला गेला. पताका लावल्या.
बॅनर्स लागले. 3 वाजता सभा होणार होती. शिवाने हर एक मुलाला खूप सतर्क राहायला सांगितले. जशी वेळ पुढे सरकत होती तसं भूमीला टेन्शन येत होतं. काय होणार याने ती घाबरली होती. शिवावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून ती सारखी प्रार्थना करत होती. शिवा दादा, ऑल सेट. आम्ही रेडी आहोत. अजून काही प्रॉब्लेम नाही. ऑल ओके असे मेसेजेस त्याला मोबाईलवर यायला लागले. अजून तरी काहीच प्रॉब्लेम नव्हता. 3 वाजत आले आणि एक पोलीस जीप व एका सफेद फॉर्च्युनर गाडीतून उमेदवार व स्वतः अप्पासाहेब आले. त्यांच्या मागे अजून 2 ते 3 कार्स होता. उमेदवार बाहेर आला. सोबत अप्पासाहेबही होते. तिथल्या कोणीतरी वयस्कर माणसाने त्यांना हार घालून त्यांचं स्वागत केलं. आयोजक पुढे सरसावले. कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. दोघे स्टेजवर आले. अजून 2-3 अधिकारी मंडळी स्टेजवर बसली. काहीतरी चुकतंय किंवा आपल्याला ते समजत नाहीये. जर संग्रामने प्लान केलाय म्हणजे तो अंमलात आणणारच. शिवाने स्वतः त्याला भर लग्नात भूमीशी कसा वागला ते पाहिलं होतं आणि आता त्याला आणि भूमीला अडकवायची ही सुवर्णसंधी तो नक्कीच सोडणार नाही. तो गोंधळ घालणार नक्की, पण कसं आणि कधी? असा कोणी संशयित आला नाही की दिसलाही नाही. मग होणार काय आहे? शिवाला काहीच कळत नव्हते. वेळ पुढे सरकत होती. त्याची मुलं त्याला सारखा नोचा अपडेट देत होती. शिवा स्टेजच्या समोर लोकांत बसला. त्याने भूमीला कॉल लावला. हॅलो, बोला. सापडला का शूटर? तिने घाईत विचारले. नाही, कोणच संशय दिसत नाहीये. काय करू कळत नाहीये. काही झालं नाही तर ठीक आहे, पण खरंच तसं घडलं तर? शिवा घाबरला. नाही, असा धीर सोडू नका. विचार करा. आपल्याला अडकवण्याची हीच योग्य वेळ आहे संग्रामला. तो शांत बसणार नाहीच. तुम्ही त्याच्यासारखा विचार करा. तो काय करू शकतो? जर त्याचा माणूस कुठल्याही बिल्डिंग घराच्या टेरेसवर नाही तर असेल तर कुठे असेल? बंदुकीने नेम कुठूनही साधता येतो. अगदी समोर बसून सुद्धा. बघा शिवा, नीट बघा. 1-2 मुलांना सोबत घ्या. कदाचित तो समोरच्या लोकांत बसला असेल. भूमीने ते वाक्य म्हटलं नि शिवा नखशिखांत हादरला. त्याला घाम फुटला. पण भूमीच्या बोलण्यात तथ्य होतं. ओके, मी बघतो, त्याने म्हटलं नि कॉल कट केला आणि झटक्यात उठला. इकडे स्टेजवर उमेदवार तावातावाने स्वतःचा आणि स्वतःच्या पार्टीचा उदो करत होता. त्याचं भाषण चालू होतं. शिवाने पाहिलं. स्टेजवर तो व अप्पासाहेब होते. आणखी 3 जण बसले होते व त्यांच्या पाठी उमेदवाराचे 2 बॉडीगार्ड्स उभे होते. गोळी सुटलीच तर ह्या दोघांपैकी एकाला नक्कीच लागणार होती. शिवा स्टेजजवळ उभा राहिला. समोर बसलेल्या लोकांकडे निरखून पाहू लागला. समोर बसलेली लोक वयस्कर, मध्यमवयीन आणि तरुण मुले होती. शिवा अगदी बारकाईने कोणाच्याही लक्षात येणार नाही असं निरीक्षण करू लागला. आणि बघता बघता त्याच्या नजरेला काहीतरी दिसलं. दुसऱ्या रांगेत तो बसला होता. पांढरे केस, पांढरी दाढी, एक म्हातारा माणूस. तरी त्याच्यात काहीतरी वेगळे होते. त्याची केस दाढी पिकलेली होती, पण तो पिकलेला नव्हता. म्हातारा मुळीच दिसत नव्हता. चेहरा सुरकुतलेला नव्हता की अंगाने वाकलेला नव्हता. तो अंगाने भरलेला, चेहरा शार्प. त्याच्यात काहीतरी वेगळं होतं. खांद्याला शबनम झोळी अडकवलेली आणि त्याचा उजवा हात त्या झोळीत अडकलेला. खूप वेळ झाला त्याने त्याचा हात बाहेर काढला नव्हता आणि नजर समोर रोखलेली. शिवाच्या मेंदूने धोक्याची घंटा दिली. तो सर्व बाजूने संशयित वाटत होता. शिवाची नजर मुरलेली होती. कोण चोर कोण संन्यासी तो बरोबर ओळखून होता. उमेदवाराचे भाषण अंतिम टप्प्यात आले आणि त्या समोरच्या व्यक्तीने हालचाल केली. तो ताठ बसला. ओठांवरून जीभ फिरवली. त्याचा हात शबनम झोळीत हलू लागला. हातात असलेली ती वस्तू त्याने घट्ट पकडली. ओठांवर स्मित आलं आणि क्षणात त्याने काढून पिस्तूल सरळ फायर केलं. काय होईल? गोळी लागली का कोणाला? शिवा थांबवू शकेल का हे हत्याकांड? ही साजिश? ऐकायला विसरू नका. विदुरप्रीत वाईल्ड लव. क्रमश. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित
कथा लिखित व आवाज प्राची सोळे. मनपूर्वक धन्यवाद.